यांची लागली कुत्री भुंकायला. हा बघा, हा बंगला बघा. डोळा गाव आमचा श्रीमंत गाव झाला बाई. फायनली भाई लोक प्रदीपच्या घरी आलेल, इथे शूट करण्यासाठी आलं स्पेशल. पण प्रदीपकडे आलं आणि आता आम्ही जाणार इथून ऑफ रोडिंग करत, म्हणजे चालत. हॅलो गाईज, RTH चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि दादू आणि मी चाललोय एका स्पेशल राईडमध्ये. तर तुम्ही 4 व्हीलर पहिल्यांदाच दाखवलं, मी रिव्हील केलं. जवळपास गाडीला 1 वर्ष झालं आहे ना. तो 2 वर्ष इथे 2 वर्ष झाले इथे येऊन. पण पहिल्यांदाच मी या राईडमध्ये बसलो आहे आणि खूप सुपर्ब राईड आहे. इथून आपण भोकरीवरून निघालो आहे आणि इथं चाललो आम्ही कुंभेरी नदीच्या इथं, प्रदीपच्या इथं चाललो आम्ही. तर तिथं गेल्यानंतर मस्त तुम्हाला आजूबाजूचा आता जाता नजारे दाखवतो. आणि गाडी एवढी कम्फर्टेबल आहे ना भाई, जी नावं ठेवतात ना लोक, ती तेच खतरनाक गाडी आहे. कारण की याच्यात स्पेस पण एवढं आहे ना, स्पेस चड्डी नका बघू माझी, स्पेस बघा एवढी कम्फर्टेबल एकदम गाडी. आणि चालवायला आमचा भाऊ दादू. दादू तुला चालवून कसं वाटतं? मला बसून भारी वाटतं, तुला चालवून कसं वाटतं? गाडी चालवली ना त्याला माहिती फिलिंग काय. हा ना. अच्छा, गाडीचं नाव सांगितलं तरी नॅनो गाडी. पण हा ठीक आहे, हरकत नाही. पण बाहेरून त्याचं व्ह्यू कसं आहे आणि गाडी कशी आहे, खूप जबरदस्त गाडी आहे. मला तरी खूप आवडली एकदम. ते असा पॉवर इन द मॉर्निंग, मॉर्निंग इन द पॉवर, ती माहिती आहे त्या गाणीवर कसं सूट होतात त्या गाड्या, तसं वाटतं म्हणजे. कारण की ओल्ड इज गोल्ड, कोहिनूर सारखी गाडी ही. आपला जाता आता डोलागाव लागतो. फुल बंगल्यावाली माणसं आहेत बाई, ते पैसाच पैसा आहे. गोडाऊन जागा गेल्यात बाई, जागा आहे. तुम्हाला बंगले दाखवतो का मग 101 खतरनाक. तो बंगला बघा, आयला पैसाच पैसा आहे बाई. तो बघा कमिंग सून दिसतो का पाठीमागे, हा बंगला बघा. बारीक पोरं कमेंट करतात, त्या लहान पोरांना पण माहिती नॅनो गाडी भाई. टाटाने किती मोठा क्रेज करून ठेवलेला. एका आपल्या सामान्य माणसाला ती गाडी अफोर्ड होऊ शकते, त्याच्यासाठी ती गाडी बनवलेली. आणि खरंच कम्फर्टेबल गाडी एकदम जबरदस्त. डोळ्यामधून निघून आता हायवेला पोचू आपण. हायवेला गाडीचा स्मूथनेस बघायचा आहे मला. पहिल्यांदाच बसलोय ना मी, मला खूप भारी वाटतं. आणि स्पीड पण पाहिजे. तुमच्या घरच्या बघतात नाही, चालेल स्पीड म्हणजे. दादूवर विश्वास आहे मला. आठवतो का शास्त्री कॉलनी? शास्त्री कॉलनीमध्ये माझा दात गेला तर 45,000चा खर्च केलाय. पूर्ण दात लावला, त्याच्यानंतर तारा लावल्या, अजून पण ट्रीटमेंट चालूच आहे. जवळपास 1.5 वर्ष होता आता. डोळ्यामध्ये पोचलं. आता डोलेवाल्याचे फक्त बंगलेच बघा. हे बाग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, डोले, राळा बेचापाडा. नाशिक हायवेला लागलो आम्ही. डोल्यावरून राईट टर्न घेतल्यावर इकडचा नजारा बघा असा काय दिसतो. राईट साईडला पण, लेफ्ट साईडला गोडाऊन झोन आहे आणि राईटला पण गोडाऊन झोन आहे. भरपूर गोडाऊन आले आमच्याकडं. आणि प्रदीप इथून 1-2 किलोमीटर आहे काहीतरी, जास्त लांब नाही. खडवली फाट्यावरून राईट टर्न घेतला ना का प्रदीपच्या घरी येऊन जातो. तर आपण जाऊ आता प्रदीपच्या घरीच. भाई काय करतोय, कॉल तर उचलला नाही, नसला तर मग पचका होईल. पण खास व्हिडिओ शूटसाठी आलं, कारण की आपण सगळं सामान आणलं आहे. बघायचं तुम्हाला सामान, हे बघा. रिंग लाईट, व्हॉइस रेकॉर्डर, स्टँड, सगळं नवीन आणलं आहे. कारण की तुमचा भरभरून प्रतिसाद आपल्या RTH ब्लॉगला मिळतो म्हणून. कामावरून आला डायरेक्ट इकडे झाला आहे का? काय रे दादू? पुलाच्या इथून राईट टर्न घेतला ना का प्रदीपच्या घरी. आणि तो दिसतोय तुम्हाला, आनाफाटा होता, आनाफाटा. आता इथून लेफ्ट टर्न मारला का तो शिवशंकराचं मंदिर लागतो. दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं थांबा. शिवशंकराचं मंदिर तुम्हाला दाखवतो. इथून असं पुढे गेलो ना तिथे दाखवतो. आता बंद करतो. हे बघा, ह्यो लेफ्ट साईडला ना शिवशंकराचं मंदिर आहे. ते मोठी जत्रा भरते, जाम मोठी जत्रा भरते. हा मंदिर आहे, नदीच्या काठ्यालाच वसलेलं आहे. आता इथून राईट टर्न मारला का आपला आला प्रदीप सागर. कच्चा रोड लागतो इथे त्याच्याकडे जाताना. आणि हे बघा
नदी आहे ना, नदी पूर्ण त्या शेवाळने भरलेली आहे. ही पूर्ण नदी आहे, ग्रीनरी नाही आहे, ती गवत नाही आहे. पूर्ण त्या नदीच्या पाण्यावर छोटी छोटी झाडं येतात ना, त्यांनी व्यापलाय सगळा. पूर्ण नदी आहे ती मोठी. कारण की इथून तर गाडी जाऊ शकत नाही. तुम्ही पण बघा भाई, इथून असं चालत जायला लागेल. आणि त्या झोपडीमध्ये आमचा प्रदीप भाऊ राहतो. कुठला? पहिला आतमध्येच राहतोय, बघून तो आहे का नाही ते बघायला लागेल. तो नसला तर पाहिजे, तो मटेरियल घेऊन काय अर्थ. बघ भाई, आम्ही आलो आणि प्रदीपच इथे नाही. फक्त तिथे घरामध्ये वहिनी आणि एक लहान पोरग आहे. आणि तिथे बघा चूल मस्तपैकी वहिनींनी पेटवलं, त्याच्यावर गरम पाणी करायला घेतलं. आणि इथं ह्यो साला येऊन बघ भुकतो नसतो. उठलो ना काठी ना फटकावी. प्रदीपचा आपण वेट करू, तोपर्यंत आपण माईक आणलाय व्हॉइस रेकॉर्डर, तर तो टेस्ट करतोय. तर बघू, भेटतो तुम्हाला थोडी देर के बाद. भाई लोक, आत्ता ना मी आणि दादू नॅनो गाडीमध्येच आपला व्हॉइस रेकॉर्डर आलाय. तो आता मस्त ओपन करून काय नक्की कसं आहे, वर्क कसा करतो ते बघू. तर हा आपला व्हॉइस रेकॉर्डर आहे, वायरलेस मायक्रोफोन, कंपनी ग्रीनॅरो ही बघा. तर आता तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि टेस्ट करतो. कारण की आपला व्हॉइस एकदम पूर्ण व्यवस्थित येत नव्हतं, त्याच्यामुळं आता हे घेतलं आहे. आणि याच्यामुळं आपला व्हॉइस क्वालिटी सुधारते का बघायला लागेल. नॅनो गाडीच्या बॅकग्राऊंडला मी आता ओपन करतो आपला मायक्रोफोन, वायरलेस मायक्रोफोन. तर 2 मिनटं मला द्या. त्याची प्राईस इथं दाखवते 3,999, पण ॲक्च्युली आपल्याला 2,2150मध्ये मिळालं आहे. ते पण ॲमेझॉनवरून मागवला आणि आजच पोस्टाद्वारे डिलिव्हरी आली. पहिल्यांदा मी पाहिलं आहे की पोस्टाद्वारे पण डिलिव्हरी येते ॲमेझॉनची. कारण की ॲमेझॉनचे स्पेशल निघत नाही. ॲमेझॉनची ना याच्यामधून यायची, ब्लू डार्ट वगैरे त्याच्यामधून यायची. मी पहिल्यांदा बघितलं. ही झालेली आहे अनबॉक्सिंग. कचरा मी एकदम फेकत नाही, कधीच नाही फेकत. ते गाडीत टाकून ठेवतो, घरी चुलीत घालायला कामाला आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा. आता मस्तपैकी छानपैकी ओपन झालेलं आहे. आणि आतमध्ये कसं आहे मी 2च मिनटात बघणार आहे ना. 6 बाई हो, ओपन काय इज्जत घालवता. पॅकिंग तर मस्त दिले बाई. बॉक्स बीस एकदम राडा वाटतंय, दिसतंय. ह्याच्यात वायर केस वगैरे दिले, ती नाही दाखवत तुम्हाला. आता हे बघा इथे दिलं, मेन्शन केलं ना वायर केस, ती काढतो. आणि बुकलेट दिलं आहे आणि त्याच्यानंतर वॉरंटी कार्ड, 1 इयरची वॉरंटी कार्ड दिलेलं आहे. ओके. आता नॅनो गाडीसोबत तुम्हाला आपल्या मायक्रोफोनची वॉर्निंग, भल्ला मोठा बॉक्स दिला आहे, फुल डिजिटल. शपथ एक नंबर आहे. आता याला यूज कसा करतात मला माहिती नाही, पण लावायला असा क्लिप दिला आहे. एक दुसरा मी तुम्हाला लावू शकतो. तुम्हाला लावला आता. ओके. आणि हा मोबाईलला लावला तर काम होईल. तर मी बघतोय कसं आहे, मला यूज करता येत नाही आत्तापर्यंत, तर बघायला लागेल याची व्हिडिओ मग तुम्हाला दाखवतो मी. हां दादू, अरे याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, मायक्रोफोन आहे ना, हे बघ चार्ज नाही, लाल लाईट दिसते का, त्याला उचलतात ते उचलून दाखवतो. चार्ज नाही आहे, रेड लाईट येते बघ अशी, हे बघ दिसले. हां, तर त्याच्यामुळे ते बोलले की पहिले, मी यूट्यूबला बघितलं ना, तर ते बोलतात पहिले पिन लावायला लागते. मग आपल्याकडं ही होती पॉवर बँक होती, त्याचा यूज केला आणि त्याच्यात लावला. मग त्याच्यानंतर इथे लाईट आली. आता दोन्ही पण चार्ज होताना दिसतंय. तर थोडा वेळ थांबू, चार्ज बघू आणि त्याच्यानंतर मग हा जो आवाज आहे तो चेंज होतो की नाही, खरंच चेंज येतो की नाही, की घेऊन आपला लॉसमध्ये जातो आपण. तर ते बघू, आपण टेस्ट करू. तर थोडा वेळ 2 मिनटं थांबा. बघ बाई, प्रदीपला शोधायची कसरत किती चाललं बघा. आता कुठं चाललाय, त्या जंगलातून चाललाय, तिकडं कुठं गेलाय तो काय माहिती. मामा चाललाय, मामा दाखवायला घेतलं रस्ता, तिथे चाललोय आम्ही. आता काय चाललंय, कुठं चाललंय बाई, मला काहीच समजत नाही. आम्हाला जायचं होतं नदीवर मासा पकडायला, बाई प्रदीपच नाही का, तिथं आग लागले बघा. बाप रे बाप. ते तो मामा आहे, पहिल्या याच्यावर आहे ना तो मामा आहे, दादू आणि मी.
प्रदीपला शोधायला चाललाय का तर त्याच्याकडं पाक आहे रे नदीवर जायला. मागे कशी फिशिंगची व्हिडिओ टाकलेली ती पुन्हा टाकायची मला. बाबा तो तिथे काय करतो काय माहिती. कॉल बिल उचलायची काय पद्धत आहे का नाही? काय रे कॉल बिल उचलायची काय पद्धत आहे का नाही? किती कॉल लावले तुला? तुला कॉल किती लावले? बंधाऱ्यावर जायचं होता. काय काय बंद आहे. बंद आहे? कुठे? अरे बाबर